हाय, एवढा यम्मी नाश्ता कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. मग रेसिपी तर बघितली पाहिजे. इथं मी घरगुती इडलीचं पीठ तयार केलेलं आहे. 3 वाट्या तांदूळ घ्यायचे, 1 वाट्या उडीद डाळ घ्यायचे सफेद आणि 1 वाटी पोहे घालत भिजत ठेवले. हे सकाळी 7 वाजता मी भिजवलेलं. संध्याकाळी 6 वाजता हे वाटायचं चांगलं. हे बारीक करायचं मिक्सरमध्ये आणि 1 चमच सोडा टाकून ते रात्रभर फुगत ठेवायचं. छान फुगून येतं हे पीठ सकाळी आणि इडल्याही छान होतात. हे बघा, असं इडलीचं पोहून किती छान आले. नंतर 1 चमच मीठ घालून मी इडली बॅटर तयार केलं. इडली पात्रात मी पाणी गरम करत ठेवले. 5 मिनटं गरम करायचं. वाफ आली की मगच इडली आपल्याला सेट करायचे. थंड पाण्यात इडल्या करायच्या नाहीत, नाही तर खराब होतात. इडली पात्राला आपण हे तेल लावून घेतलं. अगोदर तेल लावून घ्यायचं आणि नंतर इडली बॅटर आपण त्यात घालून घ्यायचे. सगळ्या इडल्या पाडून घ्यायच्या. 15 मिनटं इडली शिजवायची आपल्याला. चांगली शिजली पाहिजे. हे बघा, वाफ आली चांगली. आता इडली पात्र हे सेट केले मी इडल्या आणि नंतर 15 मिनटं त्या शिजवून घेतल्या. तांदूळ आपल्याला साधेच वापरायचे आहेत. रेशनिंगचे चांगले तांदूळ वापरायचे नाहीत. खायचे असतात ते नाही वापरायचे. रेशनिंगचे मिळतात साध्या लो क्वालिटीचे, ते तांदूळ वापरून घ्यायचे आहेत. खूप छान इडल्या होतात. घरगुती पीठ करतो आपण. कधी कधी काही ठिकाणी भेटत नाही रेडीमेड, त्यामुळे घरगुती छान होतं पीठ हे. हे बघा किती छान झाले ते इडल्या, मस्त होतात. 2-3 खाल्ल्या तरी पोट. नंतर मी इथं चटणीला मस्तपैकी तडका दिलेला आहे. त्याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे. इथं मी सांबाराची तयारी केली. इथे अर्धी वाटी मी तूर डाळ घेतली, 2 टॅमॅटो घातले आणि चिंचेचे 2 तुकडे घालून ते शिजवून घेतलेले आहे. ते कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं. मोहरी जिरे त्याची साजी फोडणी आणि कढीपत्ता तर हवाच. सांबार असेल तर कढीपत्ता साहजिकच हवा. खूप छान टेस्ट येते. नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचं आहे आपल्याला. बारीक किंवा पेस्ट जशी तुम्हाला आवडते तशी. मी 2 कांदे घेऊन बारीक चिरलेत ते. नंतर आपल्याला ते शिजवलेले टॅमॅटो स्मॅश करायचे आणि त्यात ॲड करायचे. ब्राऊन कलरवर हा कांदा भाजायचा आहे आपल्याला. हे बघा, चांगले ते स्मॅश केलेत, छान शिजून निघतात. टेस्ट छान येते. कच्चा घालण्यापेक्षा तुम्ही शिजवून घाला टॅमॅटो. डाळ शिजवतो त्यातच. नंतर सुके मसाले, हळद, धने जिरे पूड, सांबर मसाला 2 चमचे मोठे घालायचे आहे आपल्याला. लाल तिखट तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं आहे. जसं तिखट हवं आहे तसं घालायचं आहे. मी एव्हरेस्टचेच मसाले वापरते. खूप छान लागते टेस्ट त्याची आणि खराबही नसतात. इथं भाज्या मी शिजवून घेतल्यात. दुधी भोपळा, शेवगा आणि बटाटा. जसा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही आवडीनं घालू शकता. जास्त शिजवायच्या नाहीत. 5 मिनटंच आपल्याला, 5-10 मिनटं शिजवायच्या आहेत त्या. सांबरामध्ये छान होतात. ते अशी उकळी आली की मीठ वगैरे घालून ॲड करून. चिंचही घातल्या हो आपल्याला. इथं महत्त्वाचं म्हणजे गूळ घालायचं आहे. चिंच गुळाची पेस्ट घातली तरी चालते आणि शिजवलेली डाळ घातली. चांगली स्मॅश करायची डाळ. मोठी नाही ठेवायची, नाही तर ते भाजीसारखं लागतं. सांबर तयार खाण्यासाठी. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.